नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमाळे आपणास सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये ई रेशन कार्ड आपण कशाप्रकारे डाउनलोड कराल ही प्रोसेस समजून घेतली. आता या व्हिडिओमार्फत या ठिकाणी आपल्या राशन कार्डसोबत मोबाईल नंबर कशाप्रकारे जोडायचा किंवा जर मोबाईल नंबर चुकीचा दाखवत असेल तर कसा अपडेट करायचा ही प्रोसेस समजून घेतो आहे. अनेक बांधवांना ही समस्या येते. पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत. चॅनेलवर पहिल्यांदा आलेले असाल तर लगेचच चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण चॅनेल सबस्क्राईब केलं असेल, पुढे जाल तर अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळतो. या ॲप्लिकेशनची लिंक आहे ना, डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो आहे. अगदी सहज डाउनलोड करू शकाल. आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या इंटरफेसवर आल्यानंतर जी ई राशन कार्ड डाउनलोड प्रोसेस आहे ती आधी कव्हर केलेली आहे. त्यासाठी तो व्हिडिओ पाहून घ्या. आय कार्डमध्ये व्हिडिओची लिंक देऊन देतो. आता पुढे जाल, या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस आहे. मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी पेंडिंग मोबाईल अपडेट या ऑप्शनवर क्लिक करायचे. हा पॉपअप मेसेज प्राप्त होईल. या पॉपअप मेसेजवर ओके टॅबवर क्लिक कराल आणि पुढे आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी इकडे पाहायला मिळतो. या इंटरफेसवर आपले जे काही राशन कार्ड असेल ना, त्यावर जेवढे मेंबर रजिस्टर असतील, ॲड असतील, त्यांची सर्व लिस्ट पाहायला मिळेल. आता ज्या मेंबर्सचा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे किंवा लिंक करायचं आहे त्या मेंबर्सला या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ते मेंबर सिलेक्ट केलं, आपल्याला त्या मेंबर्सचं नेम या ठिकाणी जे काही जेंडर आहे ते दाखवलं जाईल. आता राहिलं काय मोबाईल नंबर, तर त्याचा मोबाईल नंबर आपल्याला जे 10 अंकी मोबाईल नंबर आहे अगदी प्रॉपर इथे एंटर करायचं आहे आणि तो मोबाईल नंबर जे सिम कार्ड आहे ते आपल्यासोबत पाहिजे, कारण की त्यावर एक OTP पाठवला जातो. सबमिट टॅबवर क्लिक केल्यानंतर थोडं वेळ घेईल आणि आपल्याला एक OTP प्राप्त होईल. तो OTP आपले जे काही मोबाईल आहे त्यावर आपल्याला अशा प्रकारे येणारे SMS थ्रू आधी पाठवलं जाईल की आपल्याला OTP सक्सेसफुली सेंड झालेला आहे. सेंड झाल्यानंतर विथिन आपण पाहाल तर 2-3 सेकंदात आपल्याला अशा प्रकारे OTP प्राप्त होते. OTP प्राप्त झाल्यानंतर तो OTP आपल्याला अगदी प्रॉपर या ठिकाणी इथे एंटर करायचं आहे. OTP एंटर कराल, व्हेरीफाय टॅबवर क्लिक करायचं. ठीक आहे. व्हेरीफाय टॅबवर क्लिक केल्यानंतर विथिन 5 सेकंदात आपल्याला या ठिकाणी OTP व्हेरिफिकेशनचे जे काही नोटिफिकेशन आहे ते प्राप्त होईल. तर मग आता जे आपले OTP व्हेरिफिकेशन आहे सक्सेसफुली झालेले. आपल्याला जे काही ॲप्लिकेशन आपण सबमिट केलं, जे अर्ज केला ते डिस्ट्रिक्ट फूड अँड सप्लाय ऑफिसरकडे गेलेले. रिक्वेस्ट ID आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि डेट देखील पाहायला मिळते. त्या रिक्वेस्ट IDवरून आपण हिस्ट्री चेक करू शकता. हिस्ट्रीमध्ये आपल्याला ओव्हरऑल स्टेटस या ठिकाणी इकडे पाहायला मिळेल. यामध्ये आपण याआधी जेवढे पण रिक्वेस्ट केले असतील, जेवढे पण आपल्या जे रिक्वेस्ट पोहोचले असतील ते सर्वांचं रिक्वेस्ट ID पाहायला मिळेल आणि त्याचं स्टेटस या ठिकाणी दाखवलं जाते. आता सध्या तरी पेंडिंग आहे. जेव्हा ॲप्रूव्ह होईल तेव्हा ॲप्रूव्ह आणि जेव्हा इन रिव्ह्यू जाईल तेव्हा इन रिव्ह्यूचं स्टेटस आपल्याला येथे पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. ही तर प्रोसेस होती. कशाप्रकारे लिंक कराल. व्ह्यू टॅबवर क्लिक करून आपण ही सर्व जे काही स्टेटस आहे अगदी डिस्क्रिप्शनमध्ये ते सविस्तर आपण ते पाहू शकता. पॉईंट टू पॉईंट समजून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता. व्हिडिओ आपल्याला समजले असेल. उर्वरित जे बांधव वर्ग आहेत ज्यांना अद्याप प्रोसेस माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांच्या देखील कन्सेप्ट क्लिअर होतील. पुढे नक्कीच असेच व्हिडिओ घेऊन येऊ. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद. धन्यवाद.